गडिंग्लज तालुक्यातील सांबरे या गावी आज विषबाधा झालेली आहे। हे निमित्त होतं, धार्मिक कार्यक्रम होता, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज आपण पाहिलं तर या महाप्रसादात ज्यांनी ज्यांनी घेतलेला आहे त्यापैकी काही जणांना ही विषबाधा झालेली आहे आणि आपण पाहिलं तर विषबाधा झालेल्या जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना कानडेवाडी असेल, सांबरे असेल आणि नेसरी या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते। याशिवाय रुग्णांची संख्या वाढत जाईल त्या पद्धतीने येथे उपजिल्हा रुग्णालयाकडे शिफ्ट करण्यात आलेले होते। लहान मुले, महिला असतील, वृद्ध असतील अशा रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे। आता सायंकाळचे 8:30 वाजलेले आहेत तरी देखील आता रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालयाकडे शिफ्ट होताना दिसत आहेत। नेसरीतून असेल, सांबरेतून असून किंवा कानडेवाडीतून अशा परिस्थितीमध्ये गडिंग्लजकरांनी एक आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्या उद्देशाने आपण पाहतोय एक मदतीचा हात म्हणून येते लोकांना मदत करण्यासाठी येथे गडिंग्लजकर धावलेले आहेत। पहिल्यांदा आपण उल्लेख करावा लागेल तर गडिंग्लज बरोबर जे काही मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनी फोनवरून डॉक्टर चंद्रकांत खोत जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्यावर चर्चा केलेली आहे। काही अडचण असल्यास त्यांना सांगण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यानंतर वैद्यकीय सेवा देण्याची सूचना आणि विनंती करण्यात आलेली आहे। याशिवाय माजी आमदार राजेश पाटील जे आहेत हे राजेश पाटील स्वतः येथे रुग्णांना पाहण्यासाठी किंवा वैद्यकीय अधीक्षक जे आहेत चंद्रकांत खोत यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे। याशिवाय विद्यमान आमदार आहेत शिवाजीराव पाटील यांनी देखील या रुग्णांची चौकशी केलेली आहे। याशिवाय आपण प्रांताधिकारी असतील, त्यानंतर प्रशासनातले अनेक येथे अधिकारी जे आहेत हे उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतलेले आहेत। तलाठी असतील, सर्कल असेल, येथे लोकांच्या मदतीला धावत आहेत आणि याबरोबरच एक आपली सामाजिक कर्तव्य किंवा सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय नरेंद्र भद्रापूर असतील, बसवराज उर्फ राजू खणगावे असतील, त्यानंतर नागेश चौगुले, राहुल शिरकोळे, याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेसरी आणि परिसरात राहणारे जे काही विद्याधर गुरबे आहेत पहिला पेशंट आणल्यापासून ते इथे लोकांच्या सेवेत आहेत, काय लागतं काय नाही ते बघत आहेत, लोकांना मदत करत आहेत, डॉक्टरना विनंती करत आहेत। आपण पाहिलं तर उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला जी कोविड काळामध्ये जे 100 खाटाचं जे इथं अद्यावत हॉस्पिटल उभारण्यात आलेलं होते इथे या रुग्णांना सर्वांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि इथे त्यांची सोय ही चांगली पद्धतीने झालेली आहे। वैद्यकीय अधीक्षक जे डॉक्टर चंद्रकांत खोत आहे त्यांच्या मार्गदर्शनात ही सेवा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पुरवली जात असताना ही सर्व टीम जी आहे ही इथं आलेली आहे। याशिवाय गडिंग्लज शहरातले शिवसेनेचे जे तालुका अध्यक्ष आहेत संजय संकपाळ असतील, त्यानंतर वसंत नाईक जे आहेत ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, याशिवाय सुरेश हेब्बाळे असतील, त्यानंतर प्रकाश रावळ असतील, सुनील शिंत्रे असतील, अशा पद्धतीने अनेक गडिंग्लजकर हे मदतीला धावलेले आहेत। कारण गडिंग्लज तालुक्यातील हे रुग्ण आहेत, आपली जबाबदारी आहे की आपण यांना मदत करणं। गडिंग्लज पासून सांबरे हे गाव खूप लांब असल्याने लोकांना मदत करणं हे गडिंग्लजकरांनी जाणून येथे मदतीचा हात दिलेला आहे। बसवराज खणगावे असतील किंवा नरेंद्र भद्राव साहेब असतील यांनी होप फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी असेल, चहा असेल, बिस्किट असेल इथे पुरवलेलं आहे। त्याशिवाय उद्याचा नाश्त्याचं त्यांनी नियोजन करण्यात आलेलं आहे। याशिवाय नागेश चौगुले असेल, राहुल शिरकोळे यांनी स्वतः हाताने रुग्णांना खाऊ घातलेला आहे। अशा पद्धतीने गडिंग्लजकरांनी एक मदतीचा हात पुढे केलेला आहे। ह्यातूनच गडिंग्लजकरांची ही माणुसकी दिसते। मंत्री, आमदार आणि जे काही गडिंग्लजकर आहेत यांनी एकंदरीतच या सांबऱ्याच्या संकटामध्ये हिरिरीने भाग घेऊन या संकटाला तोंड देण्यासाठी, त्यांना हिंमत देण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी हे पुढे सरसावल्याचे आपल्याला आज पाहायला मिळालेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।